कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर दरवर्षी मिळणारा इन्क्रिमेंट 3% वाढवून 6% करण्यात यावा. यासोबत 3.833 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. या मागण्या मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीज दरमहा हजारो रुपयांची वाढ होऊ शकते. चला सोप्या भाषेत संपूर्ण गणित समजून घेऊया. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3% वार्षिक इन्क्रिमेंट मिळतो. मात्र कर्मचारी संघटना NCJCM ने आपल्या ड्राफ्ट मेमोरँडममध्ये मागणी केली आहे की वाढत्या महागाईचा विचार करून 8व्या वेतन आयोगात हा इन्क्रिमेंट 6% करण्यात यावा. सरकारने ही मागणी मान्य केल्यास दरवर्षी मिळणारी वेतनवाढ दुप्पट होईल. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांनी 3.833 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. यामुळे नवीन बेसिक सॅलरीत मोठी झेप पडू शकते. उदाहरणार्थ लेव्हल 1 MTS किंवा ग्रुप डी ची सध्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे. 3.833 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास ती सुमारे 69,000 रुपये होईल. त्यानंतर 6% इन्क्रिमेंट जोडल्यास ती सुमारे 73,140 रुपयेपर्यंत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे लेव्हल 4 LDC किंवा क्लार्कची सध्याची बेसिक सॅलरी 25,500 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर नंतर ती सुमारे 97,742 रुपये होईल आणि 6% इन्क्रिमेंट नंतर सुमारे 1,03,606 रुपयेपर्यंत जाईल. लेव्हल 7 इन्स्पेक्टर किंवा SO ची सध्याची बेसिक 44,900 रुपये आहे. नवीन फिटमेंट नंतर ती सुमारे 1,72,102 रुपये होईल आणि 6% इन्क्रिमेंट नंतर सुमारे 1,82,428 रुपयेपर्यंत पोहोचेल. लेव्हल 10 ग्रुप A गॅझेटेड ची सध्याची बेसिक 56,100 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर नंतर ती सुमारे 2,15,133 रुपये होईल आणि 6% इन्क्रिमेंट नंतर सुमारे 2,28,041 रुपये होईल. बेसिक सॅलरी वाढल्यास महागाई भत्ता, मकान किराया भत्ता आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स हे सर्व भत्तेही आपोआप वाढतील, कारण हे सर्व भत्ते बेसिक पेवर आधारित असतात. यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण सॅलरीत आणखी मोठी वाढ होणार आहे. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. कर्मचाऱ्यांची मागणी आहे की 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात यावा. NCJCM ने ठेवलेल्या मुख्य मागण्या अशा आहेत. लेव्हल 1 ची न्यूनतम बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून 69,000 रुपये करण्यात यावी. 3.833 फिटमेंट फॅक्टर लागू करावा. दरवर्षीचा इन्क्रिमेंट 6% करण्यात यावा. शहरांच्या श्रेणीनुसार HRA 30%वरून 40% पर्यंत वाढवावा. पेन्शनर्ससाठी सुधारित पेन्शन नियम आणि सुविधा द्याव्यात आणि सध्याच्या 18 पे लेव्हल्सऐवजी फक्त 7 मोठे पे स्केल तयार करावेत, जेणेकरून सॅलरी स्ट्रक्चर सोपे होईल. ही सर्व मागण्या कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगाकडे सादर केलेल्या शिफारशी आहेत. NCJCM ही एक मोठी संघटना असल्याने सरकार यावर गांभीर्याने विचार करू शकते. जर यातील एखादीही मागणी मान्य झाली तरी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत मोठा बदल दिसून येईल.